एखादा मोठा उत्सव, एखादा सण, महाशिवरात्र, आषाढी एकादशी यांच्यासारखे अतिपवित्र दिवस, 3:30 मुहूर्त या दिवशी आपली मानसिक अवस्था, भावनिक अवस्था अतिशय विलक्षण झालेली असते. आपण भक्तिमय होऊन गेलेलो असतो. मात्र तो दिवस संपल्यानंतर आपल्यातला भक्तिभाव नक्की कुठं जातो हे आपण कधी बघितलं आहे का? आपल्याला तीच भक्तीची भावना पुढं सतत सुरू का ठेवता येत नाही? त्यातून आपण मागं का येतो? अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या भावना उच्च स्तरावर ठेवण्यापासून रोखते, भक्ती करण्यापासून रोखते, समर्पित होण्यापासून रोखते? असं नक्की काय आहे याचा आपण कधीतरी विचार करतो का? तेवढ्या दिवसापुरता आपला भक्तिभाव ओसंडून वाहत असतो आणि तो दिवस ती रात्र गेली की आपण पूर्वपदावर येत असतो अभक्तीच्या. असं का होतं? असं करण्यानं आपला काय फायदा होतो की तोटा होतो? आपण ऊर्ध्वगतीला जातो की अधोगतीला जातो? या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करूया, सुधारूया.